नमस्कार मित्रमंडळी. तुम्ही बघा ज्या आहे का नाही सध्याला आता ही इलायची केळीची व्हरायटी आहे, नवीनच आहे. भरपूर अशा उंच जाते आणि भरपूर असं घड पण असं भरपूर मोठं पडतात. तुम्हाला सांगायचं आहे काय म्हणणं आहे ह्यातनं मला फक्त एकच की आता सध्याला आषाढी वारीच्या टायमिंगला जर त्या वर्षी आता असं वातावरण असतं साहजिक, तर तुम्हाला सांगतो आता केळीचे तुम्ही जी समोरची माझ्या आमच्या आता बंधुराची माझ्या केळी आहे बरं काही. आता ही माझ्या बंधुराची केळी आता पडवा आहे सध्याला. पण झालं आहे काय माहीत आहे का, आता नियोजनबद्धच पाहिजे बरं का, जर असं का होईना. पण आता ही किती आहे, वाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे. आता ही येण चालू आहे बंधुराची आमच्या. आता ह्याच्यामध्ये एकच म्हणण्याचा उद्देश माझा की बांधोऱ्यानं किंवा ज्याचं बांध आहे त्या बांधाच्या बगलेनं किंवा म्हणजे काहीतरी असं वारं आडायजोगं काहीतरी पाहिजे. किंवा मग केळीची बांधणी जी आहे आता गडी येण झालेलं असल्यामुळं काय असतं, वजं झालेलं असतं भरपूर प्रमाणात. तर तुम्हाला सांगतो आता माझ्या पेरूच्याच बगलेला बाग आहे. आता ही असं काय लई लांबणी खाली बी नाही, जवळच आहे. तर तुम्हाला सांगतो आता अडवणूक व्हायला आता पेरू आहे, पेरूला वारा अडतंय. पण होतं आहे काय माहिती आहे का, आता पेरूची काय हाईट जास्त नसल्यामुळं भरपूर प्रमाणात केळीला वारं लागतं या. आता केळीला वारं लागल्याचा दोन्ही फायदा येतं बरं का. एक फायदा काय असा आहे की मच्छर वगैरे जी काय आतमध्ये आहेत किंवा डासाचं ह्याचं त्यानंतर पाला हे काढून घेतला आहे, सगळं स्वच्छ केलं आहे बाग. पण एक आहे आता ही स्वच्छ आहे बाग, डास वगैरे राहणार नाहीत आता ह्या वाऱ्या वगैरे, म्हणजे जास्त करून केळाला असं हे होणार नाही, काळं स्पॉट येणार नाहीत. पण ह्याचा एक दुष्परिणाम बी असा आहे बरं का की जास्त वाऱ्याचं प्रमाण असल्यामुळं आता ह्याच्यात एखादं खुटाडं किंवा समजा जर पडलं गेलं तर त्या ठिकाणी लगेच त्याच्या पुढचं खुटाड पडू शकतं, त्याच्या पुढचं खुटाड पडू शकतं. कारण वाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे. आता वारं एवढं आहे की तुम्ही बघू शकता का, नारळाचं फटं पुरं वागतात एवढं प्रमाणात वारं आहे. आता इकडं ऊस बी आहे, तुम्ही बघा ऊसाचं पानं कशी होते ती, किंवा इकडं केळीचंच बघा समोर. तर बरं का आता ह्याला काय माहिती आहे का, चौफेर बांधणी पाहिजे. चौफेर बांधणी तुम्ही बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये बघत असताल. आता माझा मी पण बघितलं आहे बरं का. चौफेर बांधणी म्हणजे कसं, प्रत्येक खोटाला बांधलेलं असतं या. त्याच्यामुळं जरी वाऱ्याचं प्रमाण जरी जास्त प्रमाणात राहिला तरी खुटाड पडायचं बिहान नसतंय किंवा मोडायचं बिहान नसतंय. आणि घड जरी समजा येण जरी झाली असली, घड मोठं व्हायला लागलेलं असलं तरी बी काय म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. जेणेकरून त्यासाठी काय पाहिजे माहिती आहे का, जास्तीत जास्त कसं चौफेर प्रकारचं जर बांधणी जर तुम्ही केली का नाही तर खुटाड बी पडणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही. मग आता कसं ह्या टायमिंगला ज्या कोणाच्या येण होत्या त्या उन्हाळ्याच्या नंतर पावसाळ्यात तोंडाला किंवा पावसाळ्यात जरा आतमध्ये जरा, तर त्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण शेतकरी लय पैसे घालवते. बोलायचं का नाही, लाईक सबस्क्राईब आणि